आवाज येतो का माझा? येतोय सर. हा, ठीक आहे. सावगावे ओसनिळा एकांत या कादंबरीमधला जो सावगावे आहे त्याची जीवन कहाणी या भागामध्ये आता थोडीशी चालू आहे. एक भाग त्याच्यातला आपण पाहिलेला आहे. बॅक स्टोरी सारखं तो मागचं काही गोष्टी सांगत राहतो. त्याची पत्नी गरोदर असताना त्यानं मारलेली लाथ, जयाचं संताप आणि तिचा किंचाळणारा आवाज, आणि मग सावगावे शांत होऊन मागची त्याला आठवण होते आणि तो मग बोलतो आणि पुन्हा त्याला दुःख झाल्यासारखं वाटतं आणि जे मनात विचार येतात त्याच्यामध्ये पुन्हा आगीत तेल टाकल्यासारखं किंवा उडी टाकल्यासारखी त्याची अवस्था होते. आता शनिवार होता आणि सावगावे निवांत होता त्या दिवशी. आजचा जसा शनिवार आहे तसा शनिवार रविवार हा आठवड्यातला शेवटचा दिवस. पगार वाटावा लागतो शनिवारी. मग शनिवारी काय पगार वाटणं झाला की सगळं संपतं. मग रविवार सोमवार कामाचं नाव काढायचं नाही. किती पण अर्जंट असू दे मग ते नाव नाही. कधी कधी त्यामध्ये मंगळवारची पण भर पडायची. मंगळवारी काम नसायचं. प्रत्यक्ष काम सुरू करण्याची जणू आता थेरीच त्यांच्या जीवनाची बदलली. कारण हे बांधकाम व्यवसायामध्ये पडलेला आहे ना आता सावगावे. आणि मग तो प्रत्येकाच्या घरी जायचा, गाडीवरनं प्रत्येकाला घ्यायचा उचलून आणि तो घेऊन साईटवर नेऊन सोडायचा. 100-150चं पेट्रोल जळल्यानंतर पुन्हा कामाची जुळणी सुरू व्हायची. कारण तो बांधकामाच्या व्यवसायामध्ये पडल्यामुळे तो ठेकेदार बनलेला आहे आणि हे मिस्त्री, कडिया, बांधकामवाले, बिगारी हे सगळे नेऊन सोडावं लागायचं त्याला आणि काम सुरू करायचं. काही स्त्रियाही कामाला होत्या. त्यांचं तर वेगळंच असायचं. त्यांना साईटवर येईपर्यंत 11 ते 11:30 वाजायचे. पुन्हा त्यात जेवणाची सुट्टी, चहाची सुट्टी, कामाचा सगळा बट्ट्याबोळ व्हायचा. त्याला वाटायचं की ह्या कामगारांची जी मेंटॅलिटी आहे ना ही खूप विचित्र आहे आणि त्याला तो वैतागून गेला होता. तो आता ठेकेदार संघाचा अध्यक्ष झालेला होता. त्याने या विषयावर भाषण केलं होतं. कामगारांचं प्रबोधन केलं पाहिजे असा तो म्हणतो त्या भाषणात. त्याला मिळालेल्या पगाराचं तो काय करतो ह्या संदर्भात सावगावे बोलला. काही जे कामगार आहेत ते उठसूट यल्लमाला जातात, ज्योतिबाला जातात, सिद्धनाथकडे जातात. त्याच्या डोक्यात नवसाचं खूळ असतं. असा जो त्यांचा खर्च असतो त्यावर आपल्यालाच कंट्रोल करायला हवा असं सावगावे बोलतो भाषणामध्ये. म्हणजे त्याचा पुरोगामी विचार आहे. म्हणजे आपण काय करायला पाहिजे तो म्हणतो की उचल देताना ठेकेदारांनी याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे तो जे उचल घेतो ती पोटा पाण्यासाठी घेतो का देवाधर्मासाठी घेतो, देवाला जाण्यासाठी घेतो, बाई बाटलीसाठी घेतो, हा सगळा विचार करून आपण त्याला उचल दिली पाहिजे. जर आपणाला कामाचा उरक आणि कामगार यातला जर गुंतडा सोडवायचा असेल तर हा एकच उपाय शिल्लक राहतो असा तो म्हणतो. नाहीतर काय होईल तो म्हणतो, काही दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये कामगारांच्या या गोष्टी म्हणजे या धंद्यामध्ये कामगार नावाचा शब्दच अस्तित्वात राहणार नाही. आपल्याला मग बिहार, उत्तर प्रदेश इकडून कामगार आयात करावे लागतील. बघा आज तेच आहे महाराष्ट्रात. आपण ज्या उदगीरमध्ये आहोत त्या उदगीरमध्ये MIDCत काम करणारे 1500 लोक बिहार, UP इकडचे. आणि तो हे बोलतो आणि हे बोलताना त्याला वाटलं आपण त्या जयाच्या डोक्यातला जो विचार होता तो पालीसटका झटकून दिलेला आहे. शेवटचा प्रयत्नही त्यानं तो करून बघितला, तोही फुकट गेला आणि तिच्यातला संताप आणि भीती फुगायला लागली होती.
ती जया. मला इच्छा नाही. हातात येतील तेवढ्या नोटा तिच्या हातात कोंबत तो तिथनं हल्ला. बघा, बाईक वाऱ्याचं चिन्ह झाल्यासारखी शहरातनं फिरत राहिली. काय झालंय आपल्याला, काहीतरी झालंय अंगात आल्याप्रमाणे बाईक आणि तो घुमत राहतो. आपण तसं केलं तिकडे जायलाच नको होत, पण जायचा विचार मनात तरी कसला आला, त्याला जबाबदार कोण आहे असं तो म्हणतो. हे सगळं मनोविश्लेषणासारखं ते मांडत राहतो. जया सगळं शोषून घ्यायची, पण आता बाहेर कुणाकडे तो जातोय बघा. तसं म्हणायला आपणच साठवायचा प्रयत्न केला. जया गेल्यावरही तसंच आहे आपल्या डोक्यात साठलेलं. नंतर मनात होता तसा माल सापडला. वैशाली अगदी रसा, अगदी पाहिजे तसं, पण आपणच घाणा केला हा सगळा. 3-4 महिन्यात तिथं जायचा रस्ताच बंद झाला. राधाबाई म्हणतात तो विचार आपण सोडूनच दिला पाहिजे. खरं तर आपण लग्न करून टामटमीत राहायला पाहिजे मस्तपैकी. हो, प्रॉपर्टीचा विचार कशाला करायचा आहे, प्रॉपर्टी काय चाटायची आहे. आणि मग त्या सावगाव्याच्या डोक्यामध्ये पटकन राजवर्धन आठवला. पण या सगळ्यात राजवर्धनला आपण काय कसं काय विसरून गेलो. मुख्य प्रश्न राजवर्धनचाच आहे. तो वैशाली ही त्याची प्रेयसी आणि त्याची पत्नी जया याची तुलना करायला लागतो. आणि राधाबाई कधी कधी त्याच्या घरी घरकाम करणारी किंवा शेजारी ती येऊन सांगत असते की आता तुम्ही काय करा, तू दुसरं लग्न करून टाक. कधी कधी हा विचार करतो लग्नाचा, पण कधी कधी ती झटकवून टाकते. आणि शेवटी हे करायलाच पाहिजे लग्न असा तो विचार करतो. तितक्या त्याच्यासमोर राजवर्धनचा चेहरा येतो, त्याचा मुलगा वयात आलेला, आता येऊ पाहत असलेला. आणि मग तो सगळा विचार त्याचा धुळीला मिळतो. आता तो ही बोलत असताना मध्येच पुन्हा तिसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध विचाराच्या संदर्भाने ते बोलायला लेखक. बाबासाहेब आंबेडकर हे जेवढे इंटेलेक्च्युअल जगात होते तेवढेच अज्ञानी लोकांच्या जगाला सुद्धा ते जोडून होते. हे वैशिष्ट्य बाबासाहेबांचं. ते जेवढे जातीच्या आत होते त्याच्या कितीतरी पटीनं जातीच्या ते बाहेर होते. कारण त्यांनी स्वतःसाठी आपल्या जातीचा वापर म्हणजे आधार या अर्थानं बरं का किती केला हा संशोधनाचाच विषय होईल. ते कशी किमया साधत होते, सातत्याने इंटेलेक्च्युअल जे काम आहे, इंटेलेक्च्युअल हे काम करणं ही सगळ्यात अवघड अशी गोष्ट आहे असं त्यांना वाटतं. पण ती फक्त बाबासाहेबांना जमते. आता हा असा विचार कोण करतो? कौलगेकर. आणि असा विचार कौलगेकर करत असताना त्याला एडवर्ड सईद यांची एक आठवण झाली. तो सेक्युलर क्रिटिसिझम ह्या आपल्या पुस्तकात इंटेलेक्च्युअल शब्दाचा जो उगम सांगितला तो पाहण्यासारखा आहे असं म्हणतो. हे जे बोलता येत ना लेखकाच्या संदर्भाने हे शब्द सगळे येत आहेत, हे सगळे विचार येत आहेत. आपण सुद्धा गोंधळून जातो त्याच्यात. हे काय चालू आहे नेमकं? मध्येच सावगावची जीवन कहाणी येते, मध्येच जया येते, मध्येच राधा येते, मध्येच वैशाली येते, मध्येच बनसोडे येतो. आणि हे सगळं चालू असताना त्याच्यामध्ये कौलगेकरचं विद्वत्तापूर्ण असं काहीतरी बोलणं येतं. आणि मग तो सांगतो की 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये फ्रान्समध्ये ड्रोप्स खटल्याच्या संदर्भात इंटेलेक्च्युअल हा शब्द वापरण्यास सुरुवात झाली. तेव्हा तो शब्द तिरस्कार सूचक म्हणून वापरला गेला होता. यहुदी धर्म असलेला ड्रॅक्स हा फ्रेंच सैन्यामध्ये अधिकारी होता. सैन्याकडून झालेला एका चुकीचा ठपका ड्रेप्सवर ठेवला जातो आणि त्याला राष्ट्रद्रोही ठरवून एकांतवासातील कारागृहाची शिक्षा ठोठावली जाते. पण तो निरपराध असल्यामुळे त्याच्या शिक्षेचा पुनर्विचार करावा म्हणून फ्रेंच साहित्यिक, शिक्षक, पत्रकार ह्या सगळ्यांनी मिळून काय केलं? एक आंदोलन उभं केलं. आणि त्यामध्ये प्रख्यात फ्रेंच कादंबरीकार एमिली झोला हा देखील होता.
नुसत्या भारतीय तत्वज्ञानाचा विचार नाही, सेक्युलरिझमचा विचार तो बाहेरच्या देशातला कसा चाललेला आहे, फ्रेंचमध्ये काय घडलं त्यावेळेस, हे सगळं तो सांगायला लागतो. मग त्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की आंदोलन करते गुंड राष्ट्रद्रोही आहेत, हा होता. फ्रेंच सरकारने या सर्वांच्या अटकेचं वॉरंट काढलं, पण ड्रेफ्टची चळवळ थांबली. असं नाही झालं, ती चळवळ जोमानं पुढे चालू राहिली, 10 वर्ष चालली. आणि मग या आंदोलनामुळं फ्रेंच सरकार ड्रेफ्टची पुन्हा चौकशी करतं. त्या चौकशीमध्ये ड्रेफ्ट निर्दोष असल्याचा निर्वाळा दिला जातो आणि फ्रेंच सरकार तशी घोषणा करतं. हा इंटेलेक्च्युअल शब्दाच्या संदर्भात सांगितलेला कौलगेकरनं पाठीमागचा विचार, कौलगेकर नाममात्र आहे, लेखक हे सगळं सांगतो. आणि मग तो म्हणतो की हा उगम पाहिल्यावर आधुनिक असणारे बाबासाहेब हिंदुस्थानी लोकांच्या विचारव्यूहामध्ये या शब्दाच्या कोणत्याही अर्थाने जमेत नव्हते, कारण भारतीय लोकांनी त्यांना देवच करून टाकलं होतं बाबासाहेबांना. खरं तर इतिहास पाहिल्यावर हिंदुस्थान आणि भारत यामध्ये फरक असाच ध्यानात घ्यावा लागतो. एडवर्ड सईदच्या सेक्युलर क्रिटिसिझमचा रस्ता अशाच कोणत्या तरी मार्गाने जातो. सेक्युलरच्या संदर्भात त्या कौलगेकरच्या डोक्यात आलेला एडवर्ड सईद आणि त्याच्या संदर्भानं इंटेलेक्च्युअल संदर्भानं आलेली बाबासाहेबांना उपमा आणि त्या इंटेलेक्च्युअल शब्दाच्या संदर्भात केलेली उकल ही सगळी होते. आता पुन्हा त्या कौलगेकर तत्वज्ञान बुद्ध विचार याच्या बाजूला थोडासा बाजूला करून इथं पुन्हा एकदा सावगावेच्या जीवनाची कहाणी सुरू होते. आता सावगावेकडं काम करणारा हा सावगावे ठेकेदार, पण त्याच्याकडे काम करणारा एक कारागीर आहे, बांधकाम करणारा, पण तो कारभार बांधकाम करता करता सगळ्यावर लक्षही ठेवतो. त्याचं नाव होतं बनसोडे. तो समोर बनसोडे दिसला त्या सावगावेला. तो कसा आहे तर नाकट्या नाकाचा आहे, काळ्या रंगाचा आहे, चपचपीत तेलातला. त्याच्या कातडीवरची चकाकी सावगावेच्या डबल वय झाकून टाकणार. सहजासहजी बनसोडे अस्सल महार दिसतो. खरं तर सिद्धनाग, ज्योतनाग, रामनाग असं त्याचं नाव असायला पाहिजे होतं. त्याच्याकडे बघत बघत सावगावे सुरू झाला. त्याचा मूड भयंकर होता आणि त्याने त्याला विचारलं, तुझ्याकडे मोबाईल आहे? आहे की. माझ्याकडे बाईक आहे, त्याच्यापेक्षा 3000 महाग असणारी बाईक तुझ्याकडे आहे. बनसोडेला म्हणतो सावगावे. बनसोडे त्याच्याकडे नुसता पाहत राहतो. तुझ्या अंगावरचे कपडे माझ्यासारखेच आहेत. तो आज काय झालं हे? पण माझ्याकडे एक गोष्ट नाही, ती तुझ्याकडे आहे. कोणती? बनसोडे म्हणतो कोणती? सावगावे म्हणतो बायको. तो बनसोडे म्हणतो च्या मारी एवढंच वय? अहो आम्हाला आमच्या बायका पोरांचाच वैताग आलाय, तुमचंच बरं आहे म्हणावं. अहो कसलं बरं आहे? बिनाईच्या पोराला सांभाळायचं प्रकरण तुझ्या माग जर असतं ना, म्हणजे तुला कळालं असतं हे काय आहे. ह्या गोष्टी तो बोलायला लागतो सावगावे. सावगावेचा आणि बनसोडेंचा हा जो संवाद आहे, तो संवाद इथं लेखकानं अत्यंत मार्मिकपणे, जो ज्यात आहे तो सुखी नाही आणि ज्याला जे नाही त्याला त्याचं दुःख आहे. मग तो म्हणतो आमच्या मागं असली प्रकरणं लागायला आम्ही काय सुशिक्षित आहोत का? बघा, म्हणजे सुशिक्षिताच्या मागे अशी प्रकरणं लागतात. मग सावगावेला मात्र एकदम कानफडात मारल्यासारखं वाटलं. सावगावे म्हणतो मी उलट समजलो. कसं? अरे मला वाटतं की तुझंच व्यवस्थित चाललेलं आहे, म्हणजे तू सुशिक्षित आहेस. आमचं सगळंच बिघडलंय. सगळ्या जगावरनं ओवाळून टाकल्यासारखी आमची अवस्था झाली रे, म्हणजे आम्ही अडाणी आहोत खरं तर. बनसोडे म्हणतो, मोठ्यानं हसतो आणि तो म्हणतो खरंय बघा, हे अगदी मनासारखं बोलला बघा तुम्ही मला. तर तो म्हणतो माझी बायको सुशिक्षित असती. सावगावे म्हणतो माझी बायको जर सुशिक्षित असती तर एवढ्या मोठ्या पोराला सोडून ती गेली असती का?
तो बनसोडे म्हणतो, माझं शहाणपण मला एवढंच सांगतंय बघा. सावगावे म्हणतो, काय? तो बनसोडे म्हणतो, 12-15 वर्ष संसार केलेली बाई अशी सहजासहजी बाजूला होणार नाही हो. ती अशी कशी काय सहजासहजी बाजूला जाईल? पण इथं तसंच झालंय, वहिनी परत येतील. तो काय म्हणतो बनसोडे, तुम्ही चिंता करू नका, वहिनी परत येतील. सावगाव म्हणतो, काय म्हणतोस? आश्चर्य करून मस्करी मिश्रित तो बघतो. तो म्हणतो, 100% माझं शहाणपण मला तसं सांगतंय. बनसोडे पण सावगावेचं काय म्हणणं आहे, तो उलटल्यासारखा त्याला म्हणतो, पण मला तसं नको आहे. बनसोडे म्हणतो, का? अरे बाबा, एका बाईबरोबर किती दिवस काढायची? ही माणसं कोणत्या चवीनं बनलेली. संसार म्हणजे काही लोकांना पाश्चात्यांसारखा करार वाटतो का? सुखदुःख एकमेकांचे देणं घेणं, एकमेकांच्या सुखदुःखाचे वाटेकारी होणं, हे काहीही न जुमानता शिकलेली माणसं लग्नाला एक करार समजून मोडायला आणि जोडायला निघतात की काय? स्वतःला सुशिक्षित म्हणवणारी, सामान्य अशिक्षित असला तरी सुसंस्कारित असलेली माणसं मात्र याच्या पलीकडे वेगळं जगतात. आणि मग तो बनसोडे म्हणतो, हे काय बोलण्यात तुमचा अर्थ तरी का हो? काय बोलताय तुम्ही? एका बाईवर किती दिवस काढायचे म्हणजे बोलणं झालं तुमचं? तो म्हणतो, आता कशालाच काय अर्थ राहिलेला नाही, म्हणून तर म्हटलं की तू सुशिक्षित आहेस आणि मी अडाणी, असं बनसोडेला सावगावे म्हणतो. बनसोडेला कामाचा विषय हवा होता, पण सावगावे इतका भावनिक झाला होता की विषय दुसऱ्याच ट्रॅकवर जात नव्हता. कामाचा विषय काढायचा तरी कसा? अहो, दुःखी माणसासमोर कसा काढायचा? बघा, माझी बायको गेली आणि ह्याला कामाचं लागलंय. तो काय म्हणतो, याची बायको गेली आणि ह्याला कामाचं लागलंय. म्हणजे याला कामाचं पडलंय आणि याची बायको तर म्हणजे ह्या सावगावे जो आहे का नाही, सावगावे एका वेगळ्या भावनेनं, एका वेगळ्या विचारानं तो बोलायला लागतो. ही जी माणसं आहेत ना, ही माणसं कशा अवस्थेत आहेत, कशी आहेत. आणि सावगावे याच्यामधला जो संवाद आहे, त्या संवादाचा जर आपण विचार केला तर शिक्षित आणि अशिक्षित, पण अशिक्षित माणसाला शिक्षित माणूस स्वतःचा संसार उद्ध्वस्त होऊ लागला, तो संसारात यशस्वी नाही झाला, की तो अशिक्षितला देखील हुशार आणि सुशिक्षित समजतो. पण बनसोडे हा त्याच्याकडे काम करणारा आहे, त्याला काम पाहिजे, कामाचा विषय निघायला पाहिजे. पण त्याला वाटतं की आपण कामाचं काढणार, ह्याचं दुःख वेगळं सावगावेचं, की त्याची बायको इथं नाही, ती निघून गेलेली आहे. त्याला वाटायचं बरं का, बनसोडेल असं वाटतं की सावगावेला असं वाटायचं, आपण हा जर विषय काढला कामाचा, माझी बायको गेली आणि ह्याला पडलंय कामाचं, पुन्हा हे सगळं पैशावर जाणार. पैशावर गेलं की माणसाचं मन लगेचच वाईट होतं. आता सावगावे साहेबाचंच घ्या ना, ते म्हणतील तुला पैसा कसा कमवायचा हे मी शिकवलं आणि तू आता मलाच तत्वज्ञान शिकवायलास. मग बनसोडेनं विषय बदलायचा म्हणून आणि परवाचं राहिलेलं क्लिअर करावं म्हणून चावी फिरवलीच आणि तो म्हणाला, परवा साईटवर आलाच नाही तुम्ही? बनसोडे म्हणतो. सावगावे म्हणतो, नाही आलो, नाही मला जमलं त्या दिवशी यायला, मी त्या दिवशी साईटवर नाही आलो. अहो, घरी मोबाईल केल्यावर पोरगं म्हणालं साईटवर गेलेत. अरे हो, पण मग मोबाईलवर जर केलास तू मोबाईल मला, तर परत घरी यायची गरज काय होती? तो म्हणतो, बघावं म्हटलं. सावगाव म्हणतो, काय? काही नाही हो, तुम्ही कुठल्या साईटवर आहेत हे बघावं म्हणलं.
सावगाव म्हणतो, बनसोडे तुला सगळी मस्करी वाटते, पण तुझ्या येण्यामुळं पोरानं माझी उलट तपासणी घेतली आणि मी उघडा पडलो. सावगाव म्हणतो बरं झालं. ते बनसोडे म्हणतो बरं झालं. सावगाव म्हणतो काय बरं झालं? पोराला नको कळायला तुम्ही कुठल्या साईटवर आहे ते? बनसोडे म्हणतोय पुढच्या काय मागच्या. बनसोडे खोचकपणे हसला आणि तो म्हणाला, हे बनसोडे हा वैशालीकडे जातो, 2-2, 3-3 दिवस फोन बंद करतो आणि पोराला जर कधी म्हणलं पप्पा तुम्ही फोन उचलला नाही तर तो सांगत असायचा की ठीक आहे मी साईटवर होतो, पण आता साईटवरही नसता तुम्ही. हे त्याला कळलं. साला तुम्हा लोकांना कुणाबरोबर काय बोलायचं ते कळतच नाही. बनसोडेचं हसणं फिसकटलं आणि थांबलं सुद्धा. आता माझ्या किती साईट चालू आहे ते तुला माहित नाही? आईच्यान माहित नाही हो. बनसोडेनं गळ्याला हात लावला. आता मात्र सावगावेला आपलं हसणं आवरता आलं नाही. तो हसत राहिला. बनसोडेला आपला काळा बाजार माहीत झालाय. कधीतरी तो आपल्याला पकडणार आणि मलाही शहाणपण सांगणार आणि म्हणणार आता काढा पार्टी. आणि तो या सगळ्या साध्या सुध्या गोष्टी त्याला आपल्यापासून बाजूला करावं तर दयानंदरावाचा दबाव आहे ना. हा दयानंदराव हा एक दुसरा माणूस राजकारणातला. आणि साध्या सुध्या गोष्टी दयानंदरावांचा दबाव अंगावर कशासाठी घ्यायचा? त्यावेळी जयानं काशीत घातली. दयानंदराव फार सज्जन असल्याप्रमाणे आपल्याला ऐकून घ्यावं लागलं. बनसोडेकडे बघून मगाधरनं ताणलेला धागा सावगावीनं तोडला आणि मग तो म्हणाला आपणाला नवीन एक साईट सुरू करायची. बनसोडेनं श्वास रोखला आणि सांगितलं मग मी तेच विचारतोय मगापासून. सरकारी दवाखान्यात फरशा बसवायच्या आणि मग कोणते तरी फरशी बसवायची, ते गाळा तयार करायचा आहे. आणि तो म्हणतो मला बी जरा हे शिकवा की तुम्ही ह्या बाकीच्या गोष्टी. श्रीमंत व्हायचंय मलाही व्हायचंय तर घाम गाळून श्रीमंत हो. तुमच्यासारखा हातावर टाळी देऊन बनसोडे हसायला लागला. नवीन साईटचा विषय निघाल्यावर बनसोडे सुखावला. टेंडर पास झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी होणार आहेत म्हटलं. अजून आठवडा चालणार आहे मग हे सगळं. मग काम नसल्यावर माणूस अडाणीच आणि असल्यावर सुशिक्षित. हे बनसोडेंचं तत्वज्ञान आहे. पैसा असेल तर डोकं चालतं, नसेल तर काय चालणार, असं तो म्हणतो. आणि इथं पुन्हा हा भाग संपतो. याच्यानंतर काशाय नावाचा पुढचा भाग सुरू होतो. आपण इथं थांबूयात. पुढचा भाग मी तुम्हाला नंतरच्या तासाला सांगतो. ठीक आहे. उद्या सुट्टी असली तरी मी घरी असेल तर पिरियड घेणार आहे. ठीक आहे.